तर डोंबिवली MIDC मधील आग दुर्घटनेमुळे अमुदान कंपनीच्या शेजारील कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अमुदान कंपनीचं मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा ठेवलेला होता आणि त्याचं योग्यरित्या निरीक्षण होत नव्हतं असा आरोप अनुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉक्टर शेवडे यांनी केलेला आहे। अमुदान केमिकल कंपनीला भीषण आग लागल्यामुळे स्फोट लागल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। बाजूच्याच कंपनीमधले मालक आपल्या बरोबर आहे। सर काय म्हणाल, कसं नुकसान झालंय तुमचं सगळं? माझं नुकसान आता मला आता काही कळत नाहीये, कारण मला आतमध्ये जाता येत नाहीये। सर तुम्ही त्या संदर्भात काही आधीच धोका व्यक्त केला होता? मी केला होता, दोनदा सांगतो। तिथली फॅक्टरी बंद करून ते इथे आला तेव्हा सांगितलं याला इथे प्रोडक्शन करायला देऊ नका, हे डेंजरस आहे। एकदा घटना घडलेली आहे, ती परत काय घडणार काय? आणि याच्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरनी केलं काय आणि अध्यक्षांनी केलं, कोणी काय केलं? आज मी माझं नुकसान करून बसलो याच्यामध्ये, माझा काही दोष नसताना मी काय करत याच्यामध्ये? आणखी इन्स्पेक्शन व्यवस्थित होत नव्हतं इकडे? इन्स्पेक्शन काय होणार? इन्स्पेक्शन मला सांगा तुम्ही। हा जर शटर करून बंद करून जायचा, याला कळलं इन्स्पेक्शन, तो शटर लॉक लावून निघून जायचा। ही काय फॅक्टरी त्यांची 24 तास चालत नाही। आपण पाहतो की या ठिकाणी हे जे मालक होते याच कंपनीच्या बाजूला त्यांची कंपनी आहे आणि यांनी आधीच या ठिकाणी धोका व्यक्त केला होता, तक्रारी केल्या होत्या, इन्स्पेक्शन करा या कंपनीचं, साठ्यासंदर्भात संशय व्यक्त केला होता। मात्र प्रशासनाने MIDCने इकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना झाली असल्याचा आरोप यांनी केला आहे। कॅमेरामॅन उत्तम सह विनायक पाटील, ABP माझा, डोंबिवली। तर अमुदान कंपनीत मोठा केमिकल साठा होता, योग्य निरीक्षण होत नव्हतं असा थेटपणे आरोप करण्यात आलेला आहे। आजूबाजूच्या कंपनी मालकांनी हा आरोप केलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।